विद्यार्थी मित्रांनो, आपली तासिका सुरू होत आहे। मी मागच्या तासिकेला तुम्हाला लेखन कौशल्य, उपयोजित लेखनामधला लेखन कौशल्य, त्यामधील निबंध लेखन हा भाग तुम्हाला सांगितलेला होता, समजावून दिलेला होता। त्या निबंध लेखनातले किंवा लेखन कौशल्यातले प्रसंग लेखन, आत्मवृत्त आणि वैचारिक लेखन असे 3 प्रकार आपण बघितले। तत्पूर्वी त्या आधीच्या तासाला उपयोजित लेखनामधले पवार सरांनी काही भाग घेतला आणि लेखन कौशल्य निबंध लेखन मधला मी मागच्या तासिकेला तो भाग पूर्ण केला। तरी निबंध लेखनामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण तो 8 गुणांचा प्रश्न आहे। मग हे 8 गुण कसे जास्तीत जास्त आपल्याला प्राप्त होतील हे आपल्याला बघायचं आहे। या 8 गुणांसाठी निबंध लेखन कसं परिपूर्ण होईल हे बघायचं आहे। निबंधामध्ये आपण म्हणतो की लेखन करायचं असलं की त्याच्यात म्हणी आले पाहिजे, वाक्प्रचार आले पाहिजेत, सुवचन आले पाहिजेत, संदर्भ आले पाहिजेत। तर मी काही तुम्हाला निबंध लेखनात कशा म्हणी येऊ शकतात, कसे संदर्भ येऊ शकतात ते तुम्हाला सांगणार आहे। निबंधामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुवचन हे फार महत्त्वाचं काम करत असतात। म्हणी या अनुभवाच्या खाली आहेत, म्हणी या अनुभवाच्या खाली आहेत। मग त्यांचा सुयोग्यपणे वापर केला पाहिजे। जर या महत्त्वाच्या खाणी आहेत म्हणी, सुवचन, तर त्यांचा योग्य असा वापर केला पाहिजे। बघा कसा चपखलपणे वापर करता येतो म्हणींचा, सुवचनांचा कसा चपखलपणे वापर करता येतो। आपण लेखन तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये कुठे म्हण येते, कुठे सुविचार बसू शकतो, या लेखनामध्ये कुठे टाकायचा सुविचार, कसा संदर्भ, विषय कोणताही असला मित्र तरी सुद्धा आपल्याला सुवचनांचा, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, त्याच्यातले कोटेशन जे आहेत ते कोटेशन आपल्याला टाकता येतात। मी एक उतारा वाचून दाखवतो तुम्हाला, त्या उतार्यावरून तुम्हाला अंदाज येईल की म्हणी कशा वापरतात लेखनामध्ये, निबंध लेखनामध्ये किंवा लेखन कौशल्यामध्ये म्हणी कशा वापरतात याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो, कशा चपखलपणे बसू शकतात। बघा मी एक उतारा वाचून दाखवतो छोटासा, आणि त्याच्यामध्ये किती म्हणी आहेत, किती सुवचन आहेत, बघा लक्ष द्या, ऐकायचं आहे। अक्षर सुवाच्य लिहिता येत नाही म्हणून पेनाला दोष देणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे। लक्षात घ्या की एक एक गोष्ट लक्षात ठेवा, किती म्हणी आल्या, किती सुवचन आले। अक्षर चांगले लिहिता येत नाही, सुवाच्य लिहिता येत नाही म्हणून पेनाला दोष देणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असे म्हणण्यासारखे आहे। हे रोखठोक सांगण्यासाठी संकोच कशाला? मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची, मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची हा विचार इथे व्यर्थ आहे। शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो हेच लक्षात ठेवणं महत्वाचं आहे। आता बघा मी हा 3च ओळींचा परिच्छेद वाचून दाखवला, तर या पहिल्या परिच्छेदात 3 ओळींच्या परिच्छेदातच 3 म्हणी आल्या आहेत बघा। मग तुम्हाला विचार पडला असेल की म्हणी कशा वापरतात, मग तेच तर आपल्याला महत्वाचं आहे। लेखनामध्ये म्हणींचा, सुवचनांचा, सुविचारांचा वापर कसा करायचा। या पहिल्या परिच्छेदात बघा, तो परिच्छेद संपला नाही, मी 7-8 ओळी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे त्याच्यामध्ये चपखलपणे, योग्यपणे बसवतात म्हणी, सुविचार, ते महत्वाचं आहे। तर या पहिल्याच परिच्छेदात 3 म्हणी वापरल्या आहेत। जास्त वापरल्या असत्या तर काय झाले असते, नमनाला घडाभर तेलच ठरले असते, नमनाला घडाभर तेलच ठरले असते। आणि अति सर्वत्र वर्ज्य येते, सुवचनाला अति सर्वच वर्ज्य येते। ही संस्कृत म्हण इथेही लागू पडते, ती अशी: मनुष्याला येणारा अनुभव सूत्रबद्ध पद्धतीने योग्य मार्मिक शब्दातून व्यक्त होणारे सूत्र म्हणजेच म्हण। मग ही म्हण आपण टाकताना आपल्या मनातील विचार अशा म्हणीतून सहज बोलून दाखवतो। हे मार्मिक बोल म्हणजेच म्हण नव्हे का? त्यामागे मोठा अनुभव असतो, निरीक्षण असतं,
विविध प्रसंगातील घटनातील आचार विचारांची जोड मिळालेली असते. हे प्रचितीचे बोलणे असते, अनुभव आलेला असतो, प्रचिती आलेली असते. म्हणूनच म्हणींना अनुभवाच्या खाणी असं म्हटलेलं आहे. अजून तो परिच्छेद संपला नाही बघा. मी 3-4 ओळींचा परिच्छेद, पुन्हा 2 ओळींचा परिच्छेद, त्याच्यात 2 आले सुवचन. अजून तो परिच्छेद संपला नाही. असाच परिच्छेद आहे की ज्याच्यामध्ये भरमसाठ अशा वापरलेले आहेत म्हणीन, वाक्प्रचार, सुविचार, सुवचन. इकडे आड तिकडे वीर अशी आजची स्थिती असली तरी सर्वच बाबतीत अंथरून पाहून पाय पसरायचे धोरण ठेवले पाहिजे. उगाच उतावा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी घाईने वावरले तर कोणालाही असं वाटेल की उथळ पाण्याला खळखळाट फार, असेच म्हणणार. म्हणून कसं वागावं, प्रसंगी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवूनच बरं. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सर्वत्र वर्चस्व हवा, इतरांना काय वाटेल असा विचार करणे म्हणजे भीत्याबाटी ब्रह्मराक्षस, हे विसरता कामा नाही. इचे पुत्र आम्ही, काव्यपंक्ती, इचे पुत्र आम्ही इचे पांग फेडू इला बैसवू वैभवाच्या श्री, अशी कविता गायची. मराठीचे गोडवे गायचे, मराठी भाषेचे गोडवे गायचे, महत्व सांगायचं आणि स्वाक्षरी इंग्लिश मध्ये ठोकायची. स्वाक्षरी इंग्लिश मध्ये ठोकायची म्हणजे काय झालं, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. असेच नव्हे का. अजून परिच्छेदाचा भाग, ऐकावे जनाचे करावे मनाचे, या बाण्याने आपण मराठी भाषेतच सर्व लिखाण केले पाहिजे. आपण मराठी शिकतो ना, मराठी माध्यमात शिकतो ना, मराठी आपली मातृभाषा आहे ना, तर मग आपण तिला उच्च दर्जा आपणच द्यायला पाहिजे. आपणच तिचा समावेश आपल्या बोलण्या चालण्या वागण्यामध्ये करायला हवा. म्हणून आपण मराठी भाषेतच सर्व लिखाण केले पाहिजे. जे हसतील त्यांचे दात दिसतील, फालतू टीकेला पीक घालणे न बरे. कावळ्याच्या शापाने गायी थोड्या मारत असतात, ही मन आठवणीत ठेवायची ती यासाठी. कर नाही तर त्याला डर कशाला, या न्यायाने 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा ही अमृतातेही पैजा जिंके अशा प्रकारे वर्णन करून ठेवलेलं आहे भाषेचे. अजून प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलई गळे, हे भाषेच्या प्रसारासही लागू पडते. मराठीच्या उत्कर्षासाठी, मराठी भाषेच्या विकासासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू, प्रयत्नांची पराकाष्ठा करू. साखरेचे खाणार त्याला देव देणार, ही मराठीतील म्हण, किंवा हिमते मर्दा मदत दे खुदा, ही हिंदी म्हण आचरणात आणण्यासाठी आहे. मराठीला न भूतो न भविष्यती अशा वैभवाचे दिवस कधी लागतील असा एक परिच्छेद उतारा मी तुम्हाला वाचून दाखवला. आता याच्यामध्ये 3-4 पॅरेग्राफ पाडलेले आहेत, 3-3 ओळींचे, 4 ओळींचे. तर या परिच्छेदामध्ये किती सुविचार, किती वचनं आलेली आहेत बघा, किती म्हणी आलेल्या आहेत, वाक्प्रचार सुद्धा आलेले आहेत. तर कशा चपखलपणे त्या बसवलेल्या आहेत बघा. म्हणजे या एवढ्याशा 10 ओळींच्या उतार्यामध्ये, 10-12 ओळींच्या उतार्यामध्ये किती म्हणी आणि किती वाक्प्रचार. 10 म्हणी असतील, 2-4 वाक्प्रचार असतील, 2 सुवचनं असतील, एवढं सगळं बसवलेलं आहे. हिंदीचं पण वर्णन आलेलं आहे. अशा प्रकारे या लेखन कौशल्यामध्ये हा भाग पण महत्वाचा आहे. नुसतं लेखन करायचं, लिहायचं म्हणून परीक्षेला आलं, कृतीपत्रिकेत आलं, लेखन करायचं म्हणून करायचं नाही, तर ते लेखन सर्वसमावेशक कसं होईल हे महत्वाचं आहे. मग हे सर्वसमावेशक होण्यासाठी आपण निबंधामध्ये, लेखनामध्ये म्हणी, वाक्प्रचार, सुविचार, सुवचन, अवतरण यांचा समावेश असला पाहिजे. मी निबंध लेखन बघा, हा जो विषय आहे आपल्याला लेखन कौशल्य, तर 8 गुणांसाठी. तर काही निबंधांचा शेवट कसा बघा, निबंध लेखनाचा जो सुरुवात आहे, आरंभ आहे, तो चांगला पाहिजे आणि शेवट पण चांगला पाहिजे. कारण पहिल्यांदा शुभारंभ किंवा सुरुवात जर चांगली असली तर आपल्या लेखनाची, आपल्या विचारांची चांगल्या प्रकारे छाप पडत असते. म्हणून काही निबंधाचं सुरुवात मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. निबंध कसा सुरुवात करता येईल, कोणत्या विषयाने सुरुवात करता येईल, कशा प्रकारे आपल्याला उत्सुकता वाढवता येईल बघा. काही निबंधांचा प्रारंभ मी तुम्हाला 4 ओळीत वाचून दाखवतो. पावसाळा निबंध जर आला आपल्याला, साधा निबंध आपण पहिली 4थी पासून लिहित आलो,
चौथी पासून तर आतापर्यंत पावसाळ्याचे वेगवेगळ्या शीर्षकाखाली वेगवेगळ्या टायटल खाली आपण तो निबंध लिहित आलो. पावसाळा माझा आवडता ऋतू, पावसाळा, पावसाळ्यातील गमती जमती, अशा अनेक टायटल खाली आपण तो निबंध लिहित आलो. तर पावसाळा हा निबंध, या निबंधाची सुरुवात कशी करता येईल विद्यार्थी मित्रांनो? अकबर बादशाहने दरबारात एक प्रश्न विचारला. लक्षपूर्वक ऐका. प्रसंगाने सुरुवात, निबंधाची एखाद्या प्रसंगाने सुरुवात. अकबर बादशाहने दरबारात एक प्रश्न विचारला. 27 + 9 बरोबर किती? अकबर बादशाहच्या दरबारातले सर्व मंडळींनी उत्तर दिले. जो तो उत्तर द्यायला लागला 18. 27 + 9 बरोबर 18. पण चतुर बिरबलाचं उत्तर मात्र वेगळं होतं. चतुर बिरबलाचं उत्तर होतं 0. नवल वाटून अकबराने त्या बिरबलाला खुलासा विचारला, काय रे बाबा, हे 9 कसं काय, 0 कसं काय आलं? इतरांनी 9 उत्तर दिलं, तू 0 कसं काय सांगतो? तेव्हा बिरबल शांतपणे म्हणाला, 27 नक्षत्रातून 9 नक्षत्र, पावसाची 9 नक्षत्र जर कोरडी गेली तर बाकी काय उरणार? 0च उरणार. काय उरणार? 0च उरणार. मग गमतीदार उत्तर दिले बघा बिरबलाने. पावसाची महती सांगणाऱ्या या उत्तराची सर्वांनी दरबारात तारीफ केली. पावसाळ्याचे महत्व आहे ते असे मित्रांनो. आणि मग पावसाळा निबंध सुरू करता येईल. कारागृहाचे मनोगत, दुसरा निबंध कारागृहाचे, तुरुंगाचे मनोगत. आत्मवृत्तमध्ये हा निबंध येऊ शकतो. कशामध्ये? आत्मवृत्तमध्ये. तर तुरुंगाचे, कारागृहाचे मनोगत. बघा सुरुवात कशी करता येईल? सुरुवात फार आकर्षक पाहिजे, चित्तवेधक पाहिजे. वाचणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की खूप चांगलं छानसं लिखाण केलं आहे. कारागृहाचे मनोगत, याची सुरुवात कशी करता येईल? मी कारागृह आहे. आता हे प्रथम पुरुषी लेखन अपेक्षित असतं. कशामध्ये? आत्मवृत्तामध्ये. एकवचनी प्रथम पुरुषी. तर मी कारागृह आहे. संस्कृत मध्ये मला बंदिशाला म्हणतात, इंग्रजीत प्रिझन म्हणतात. सर्वसामान्य माणसे मला तुरुंग म्हणून ओळखतात. मित्र भिन्न, भाषा नावे भिन्न, पण तुम्हा सर्वांची माझ्यावर रोखलेली नजर मात्र एकाच भावनेने भरलेली आहे, ती म्हणजे तिरस्काराची भावना. तुमचा जराही तिरस्कार न करता, आज तुम्ही माझा तिरस्कार करता, परंतु तुमचा थोडासाही तिरस्कार न करता आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. कारागृहाचे मनोगत, पहिला परिच्छेद. मित्रांनो, असं लेखन असलं तर नक्कीच आपल्या गुणांमध्ये वाढ होईल. त्यानंतर मी तुम्हाला काही 2 निबंधांचा आरंभ, सुरुवात कशी करावी या पद्धतीने, असा एखादा हाच प्रसंग आला पाहिजे असं काही नाही. एखादा तुम्ही दुसराही प्रसंग, रस्त्यावरचा प्रसंग, तुम्ही अनुभवलेला प्रसंगही तुम्ही इथे लिहू शकतात निबंधामध्ये. आता काही निबंधांचा शेवट कसा करायचा? मुलं आपण साधारणपणे सरदोपटपणे निबंधाचं लेखन करत असतो, तसं न करता त्याची सुरुवात जी आहे ती आकर्षक पाहिजे, शेवट पण चांगला पाहिजे. तर काही निबंधांचा शेवट तुम्हाला मी वाचून दाखवतो बघा. एखादा निबंध घेता येईल, घड्याळे बंद पडली तर. घड्याळे बंद पडली तर त्याचं शेवट कसा करता येईल? निबंधाचा शेवट कसा करता येईल? आता पेपर संपायला 10 मिनिटे बाकी आहे. तुम्ही लिहित असते, परंतु आकर्षक कसं लिहिता येईल? मनगटावर घड्याळ आहे, पेपर संपायला 10 मिनिटे बाकी आहेत, मनगटावर घड्याळ आहे आणि ते चालू आहे, म्हणून मी वेळेत लिखाण पूर्ण करू शकतो. न पेक्षा पण ती कल्पनाही न केलेली बरी. काय? घड्याळे चालू आहेत आणि ती बंद पडणार नाही, ही पक्की खात्री आहे. म्हणून प्रश्नपत्रिकेसाठी हा मजेदार विषय मिळतो, घड्याळे बंद पडली तर. हा झाला या निबंधाचा शेवट. अजून एखादा निबंध आपल्याला असा घेता येईल, थांबला तो संपला. सुवचन, थांबला तो संपला. या निबंधाचा, या लेखनाचा शेवट कसा करता येईल? बघा, आगे बढ़ने का नाम है जीवन, रुकने का नाम है मौत. आगे बढ़ने का नाम है जीवन और रुकने का नाम है मौत. एक वचन टाकलेलं आहे बघा. म्हणजे लिहिणाऱ्याला किंवा तपासणाऱ्याला, वाचणाऱ्याला निबंध तो आकर्षक असला पाहिजे, त्याचा सर्वसमावेशक
असतं त्याच्यामध्ये. आगे बढ़ने का नाम है जीवन, रुकने का नाम है मौत या हिंदी वचनाचा अर्थ मार्मिक नाही असे कोण म्हणेल? मराठी निबंध असला तरी त्याच्यामध्ये हिंदीचा समावेश, हिंदी वचनांचा समावेश केलेला आहे बघा. थांबणे याचेच दुसरे नाव मृत्यू आहे. थांबणे याचेच दुसरे नाव मृत्यू आहे. सर्व सृष्टी सतत पुढे आणि पुढे जात असते. क्षणाक्षणाने काळ पुढे सरकतो आहे. त्याच्याशी जुळून आपणही आपली पावले टाकली पाहिजेत. थांबला तो संपला हा संदेश नित्य डोळ्यासमोर ठेवायचा तो म्हणूनच. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला निबंधाचा शुभारंभ कसा करावा, आरंभ कसा करावा, सुरुवात कशी करावी आकर्षक आणि शेवट कसा करावा याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. लेखन हे अशा प्रकारे अशा पद्धतीने सर्वसमावेशक आलं पाहिजे आणि मग तर ते परिपूर्ण लेखन होतं. नाही तर निबंध म्हणजे सुरुवात घेतली लिहायला, पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत लेखन केलं आणि संपवलं असं नाही. त्याच्यामध्ये सर्व समावेशकता पाहिजे, त्याचे परिच्छेद पाडले पाहिजे, त्याच्यात सुवचन पाहिजे, त्याच्यात वाक्प्रचार पाहिजे, त्याच्यात म्हणींचा खजिना आहे. मी तुम्हाला खजिना वाचून दाखवला. आता म्हणींचा खजिना कसा असतो तो आणि कसा समावेश करायचा असतो ते तुम्हाला इथं सांगितलं. अशा प्रकारे मागच्या तासिकेला हे थोडंसं अपूर्ण राहिलं होतं. हे वेळाभावी सांगता नाही आलं म्हणून मी तुम्हाला याची कल्पना दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा उपयोजित लेखनाचा भाग पूर्णपणे संपलेला आहे आणि पूर्णपणे 24 मार्क, किती 24 मार्क उपयोजित लेखनाचे. 24 गुणांपैकी कसे जास्तीत जास्त गुण आपल्याला मिळवता येतील हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही या प्रश्नाचा, कृतीपत्रिकेमधील या प्रश्नाचा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता आपली जी कृतीपत्रिका आहे त्या कृतीपत्रिकेमध्ये मागच्या तासिकेला पवार सरांनी कविता पण घेतली ना. तर आता कृतीपत्रिकेच्या भागामध्ये भाषिक कृतीवर काही व्याकरण येत असतं. भाषिक व्याकरणावर आधारलेली कृती अगदी 1-1, 2-2 मार्काला येत असते. व्याकरणावर आधारलेली कृती असा भाग येत असतो. साधारणतः कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न चौथा, कृती चौथी, प्रश्न चौथ्यामध्ये हा भाग येतो. तो शब्दसिद्धीचा असतो. साधारणतः 2 गुणांचा असतो. 2 गुण. कोणता भाग येतो? शब्दसिद्धी. शब्दसिद्धीचा भाग येत असतो 2 गुणांसाठी. याच्यामध्ये बघा कसं आहे, 1-1 गुणांच्या 2 कृती येतात किंवा 2 गुणांची 1 कृती येऊ शकते. एकूण 2 गुण शब्दसिद्धीचा भाग आहे. शब्दसिद्धी, शब्दसिद्धी हा शब्दच कसा आहे बघा, शब्दाची सिद्धी म्हणजे शब्द सिद्ध होणे. शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्दसिद्धी म्हणजे काय? शब्द तयार होणे. शब्द कसा तयार होणे म्हणजे काय? सिद्ध होणे. शब्दसिद्धी, शब्द तयार होणे, शब्द सिद्ध होतो. भाषेमध्ये शब्द कसा तयार होतो याला भाषेमध्ये शब्दसिद्धी म्हणतात. भाषेमध्ये शब्द हा कसा भाग झालेला आहे तुमचा 9वीचा, काही भाग तो 10वीला अभ्यासाला आहे. कोणता भाग अभ्यासायला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, परंतु मूळ तुम्हाला माहित पाहिजे किंवा माहिती असलं तरी आपण विसरून जातो. म्हणून मग शब्दसिद्धी म्हणजे काय? भाषेमध्ये शब्द कसा तयार होतो, कसा सिद्ध होतो त्याला शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दांचे वर्गीकरण 2 प्रकारे करता येते. शब्दांचे वर्गीकरण 2 प्रकारे करता येते. कशा पद्धतीने? भाषेतील शब्द, भाषेतील शब्द त्याचे 2 प्रकार आहेत बघा.
एक सिद्ध शब्द, एक आणि दुसरा साधित शब्द. हे भाषेतील शब्दांचे दोन प्रकार आहेत. शब्दसिद्धी मधला भाग आहे. भाषेतील शब्द, त्या शब्दांचे दोन प्रकार आहेत. कोणकोणते? एक सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये कोणता भाग येत असतो, कोणते प्रकार येत असतात? तत्सम आहे, तत्सम, तद्भव, तद्भव, देशी, परभाषीय, परभाषीय. सिद्ध शब्दांमध्ये हे शब्दाचे प्रकार येत असतात शब्दसिद्धीमध्ये. तत्सम, तद्भव, देशी आणि परभाषीय. साधित शब्दामध्ये कोणते येतात? उपसर्ग घटित. साधित शब्दाचे मध्ये कोणते भाग येतात? उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. सामासिक शब्द. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसिद्धीमध्ये भाषेतील शब्द आहेत. शब्दाचे दोन गट पडतात, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द, परभाषीय शब्द. आणि साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अभ्यस्त आणि सामासिक शब्द. आता याच्यामध्ये 9वीत हा भाग झालेला आहे. 9वीत आपल्या कृती पत्रिकेमध्ये 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये हा भाग झालेला आहे. त्यानंतर साधित शब्दामधला पण सामासिक शब्द हा पण भाग झालेला आहे. सामासिक शब्द म्हणजे काय, समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय. मग आता राहिला कोणता? या वर्षी अभ्यासायला आपल्याला 3 प्रकार आहेत. एक उपसर्ग घटित, प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. हे 3 प्रकार आपल्याला अभ्यासनासाठी आहेत या वर्षी. या साधित शब्दातल्या गटातील 3 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. साधारणतः 2 गुणांच्या एक कृती किंवा एक गुणांच्या 2 कृती याच्यासाठी येत असतात. मग या उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित या अभ्यस्त या शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिल्यांदा उपसर्ग घटित. उपसर्ग घटित साधित शब्दातला हा प्रकार आहे. उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे काय? आधी लागणाऱ्या शब्दांना, आधी सुरुवातीला शब्दाच्या आधी लागणाऱ्या शब्दांना उपसर्ग म्हणतात. उपसर्ग म्हणजे काय? शब्दाच्या आधी असणारे, शब्दाला आधी जोडणारे जे शब्द असतात त्यांना उपसर्ग म्हणतात. म्हणजे काय? मूळ शब्दांच्या आधी, म्हणजेच मागे, पुढे नाही. शब्दांच्या पुढे नाही, मागे. मूळ शब्दांच्या आधी म्हणजेच मागे. लक्षात घ्या, याच्यामध्ये गल्लत नको व्हायला. मूळ शब्दांच्या आधी, मागे एक किंवा अधिक अक्षरे लागून जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. त्याला शब्दांना, मूळ शब्दांना आधी किंवा शब्दाच्या मागे एक किंवा अनेक शब्द लागून, अक्षरे लागून शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. म्हणजेच आधी लागणाऱ्या शब्दांना, अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. उपसर्ग ही संकल्पना तुम्हाला समजली का? उपसर्ग म्हणजे काय? शब्दांना जो आधी भाग लागतो अक्षरांचा त्याला उपसर्ग म्हणायचं. लक्षात आलं? याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य आहे
उपसर्ग स्वतंत्रपणे येत नाही, शब्दांना जोडून येतात। उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाही, ते शब्दांना जोडून येतात आधी। आणि कधी कधी काय होतं, उपसर्ग घटित शब्दामध्ये उपसर्ग लागल्याने मूळ शब्दाचा कधी कधी अर्थ पण बदलतो, हेही लक्षात घ्यायचा। तर उदाहरणार्थ उपसर्ग घटित शब्दाचा प्रकार कसा आहे ते उदाहरण कसं घेता येईल आपल्याला बघा। उदाहरणार्थ मूळ शब्द, असा भाग करता येईल मूळ, उपसर्ग घटित, उपसर्ग घटित आणि उपसर्ग। बघा या पद्धतीने उदाहरण जे आहे ते आपल्याला समजून घेता येईल। उपसर्ग, मूळ शब्द, कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला काय येतं, मूळ शब्द येतात। काय मूळ शब्द, त्याच्यापासून त्याला उपसर्ग घटित शब्द तयार करा, उपसर्ग लावून। काय तर मूळ शब्द समजा विचार असेल, विचार, त्याला काय येईल, उपसर्ग सु। उपसर्ग घटित शब्द कसा तयार होईल, सुविचार, विचार, सुविचार। कुठे लागला शब्द, शब्दाच्या अक्षर कुठे लागलं, शब्दाच्या पूर्वी लागलं, शब्दाच्या मागे लागलं, पुढे नाही। सु बघा, सुविचार। गती, मूळ शब्द गती, उपसर्ग कोणता येईल, प्र। शब्द कसा, उपसर्ग घटित शब्द कसा तयार होईल, प्रगती, या पद्धतीने। शक्ती हा मूळ शब्द आला, उपसर्ग यथा आणि उपसर्ग घटित शब्द कसा तयार होईल, यथाशक्ती। कसा, यथाशक्ती। विचार, गती, शक्ती हे मूळ शब्द, त्याला उपसर्ग लागून सुप्र यथा हे उपसर्ग लागून कसा शब्द तयार होतो हे आपल्याला इथे समजतं। शब्द कसा तयार होईल, सुविचार आहे, प्रगती आहे, यथा, गैरहजर, गैर मूळ शब्द, हजर, त्याला उपसर्ग काय लागेल बरं, उपसर्ग समजा गैर, शब्द कसा तयार होईल, उपसर्ग घटित, गैरहजर असा शब्द तयार होईल। गैरसमज, अशा अनेक शब्द आपल्याला घेता येतील। याची इतर उदाहरणं पण तुम्हाला मी सांगतो की उपसर्ग घटितचे कोणते उदाहरणं आपल्याला घेता येतील। अवजड आहे, अवघड आहे, भरजरी आहे, मी उपसर्ग घटित शब्दच सांगतो तुम्हाला। भरधाव आहे, आणि मग याच्यामध्ये तुम्ही उपसर्ग शोधा। परीक्षेला असाही प्रकार कसा येईल, उपसर्ग शोधा किंवा उपसर्ग लावून शब्द, उपसर्ग घटित शब्द तयार करा। निरोगी, निकोप, अतिरेक, अतिशय, उपसंपादक, उपमुख्याध्यापक, उपवास, बेपरवा, नापसंत, बेफिकीर, असे अनेक शेकडो शब्द आहेत। याचा सराव मात्र आपण केला पाहिजे। कोणता, उपसर्ग आपल्याला समजण्यासाठी, उपसर्ग घटित शब्द समजण्यासाठी हे शब्द लिहिले पाहिजे, त्यांचा मूळ शब्द तो माहित पाहिजे, उपसर्ग कोणता लागला ते पण आपल्याला समजायला हवं, आणि उपसर्ग घटित शब्द कसा तयार झाला तेही आपल्याला समजायला हवं।